नमस्कार सर्वांना. तर आमच्याकडचं केळवण झाल्यानंतर आता मोहित आणि त्यांच्याकडे म्हणजे आई-पप्पांकडे केळवण होतं. सो आम्ही त्यांच्याकडे आलो होतो आणि मस्त आईन त्यांचं, पप्पांचं नॉनव्हेजची तयारी चालू होती. आणि नॉनव्हेज असलं की आमच्या रुद्राची किचनमध्ये जरा जास्तच चक्रा सुरू असतात. त्यांचा नॉनव्हेजचा मेनू होता. काही व्हेज पण बनवलं होतं. कोणी व्हेज खाणार होतं, कोणी नॉनव्हेज खाणार होतं. आणि मी निवांत होती. मस्त 10 सव्वा 10 वाजले होते. पण सगळं व्यवस्थित चालू होतं. इकडे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. हे डेकोरेशन वगैरे बघितलं ना, तर असं वाटतं की इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला असता तरी छान झालं असतं. मी त्याच्यातही काहीतरी करू शकते. असंच मजाक करते. डोंट टेक अ सिरियस. पण ठीक आहे. असं मस्तपैकी त्यांच्याकडचं पण केळवण खूप छान झालं. सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. आम्ही दोघं नाही खात नॉनव्हेज, रुद्र खातो आणि आता बघू यसू खाते की नाही नॉनव्हेज ते. पण असं मस्त केळवण वगैरे झालं होतं आणि शॉपिंग वगैरे पण झाली होती. ते जाणार होते. सो तुम्हाला आमचं केळवण कसं वाटलं किंवा केळवणचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच लग्नाचे नवीन ब्लॉग बघायला तुम्ही तयार राहा. असंच आम्ही तयारीचे टाकणारे, शॉपिंगचे टाकणारे, खूप सारे एन्जॉय करायचे आपल्याला. सो तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.